नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 18 जानेवारी 2026 गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला थोडेसे चढउतार पाहायला मिळतात। त्याचबरोबर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते। दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळते हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। गुलाबाची आवक या ठिकाणी आपण बघू शकता। डच गुलाबच्या दरामध्ये आपल्याला आज वाढ झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी 180 तर हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। त्याचबरोबर कलर गुलाबसाठी साधारणतः टॉप क्वालिटीमध्ये 180 ते 200 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 120 रुपयापासून देखील कलर गुलाबसाठी दर पाहायला मिळते। मागणी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला आज थोडीशी सुधारणा पाहायला मिळते। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे आहेत 30 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। त्याचबरोबर शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्च दर तुकडा गुलाबसाठी पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे आहेत 70 तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्च दर बिजलीसाठी पाहायला मिळते। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीचे दर जे आहेत साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 2 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला मिळतात। पिंगडीची बिजलीसाठी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर त्याची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। गोल्डन डीजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन डीजीसाठी साधारणतः दर जे 20 ते 25 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलके माल जे 15 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। तर सनफ्लॉवरची दरामध्ये आपल्याला थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 150 ते 160 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळते। मार्केटमध्ये कांद्याची आवक जर पाहिलं तर साधारणतः 200 गाड्यांची आवक सरासरी पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर ग्राहकांची वर्ग खरेदीसाठी मार्केटमध्ये बऱ्यापैकी असल्यामुळे आवक वाढून देखील आपल्याला कांद्याचे दर जे आहेत स्थिर असलेले पाहायला मिळतात। नवीन कांद्याचे दर जर पाहिलं तर साधारणतः 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला नवीन कांद्यासाठी पाहायला मिळते। हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर जुन्या कांद्यांची परिस्थिती जर पाहिलं तर साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी टॉप क्वालिटीमध्ये गोळे साईज मध्ये कांद्यासाठी पाहायला मिळते। हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळते। नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक वाढून देखील दरामध्ये स्थिरता कायम पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मार्केटमध्ये बरेच दिवसापासून मेथीची आवक मोठ्या प्रमाणावरती होत असताना पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये एखाद दुसऱ्या वक्कलसाठी टॉप क्वालिटीमध्ये 4 रुपयापर्यंत जर हलक्या माल जे ते 1 ते 2 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला मिळतात। शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील शेपूचे दर पाहायला मिळतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरचे दर साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। तर विलायती कोथिंबीरसाठी 3 ते 4 रुपये, एखाद दुसऱ्या वक्कलसाठी 5 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 2 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 75 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। आज मार्केटमध्ये हिरवी मिरचीच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते। वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी 22 ते 24 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला मिळते। टोमॅटोची आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चढ उतार आपल्याला 1-2 रुपयाचा कायम पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर क्वालिटीनुसार लहान साईज मध्ये त्याचबरोबर विलायती आणि गावरान अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला टोमॅटोची आवक पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला मिळतात।
शेवग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पारवतात। बीन्सची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्स साठी साधारणतः 35 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील बीन्स साठी दर पारवतात। वालगावडीची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये वालगावडीचे दर जे आहे 20 रुपयापर्यंत उच्च दर पारवते। एका दुसऱ्या लोकांसाठी 22 ते 25 रुपयापर्यंत देखील दर पारवते। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पारवतात। फाफडाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील फाफडासाठी दर पारवतात। दोडक्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्याचे दर जे 50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पारवतात। बेटाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बेटाचे दर जे 10 तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील बेटाचे दर पारवतात। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीचे दर हे आपल्याला 18 ते 20 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पारवतात। त्याचबरोबर हिरव्याच्या काकडीसाठी साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पारवतात। तर पांढऱ्याच्या काकडीसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील पांढऱ्याच्या काकडीचे दर पारवतात। वांग्यांची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत उच्च दर वांग्यांसाठी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वांग्याचे दर पारवतात। पावटीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पावटीचे दर पारवतात। राजमाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील राजमाचे दर पारवतात। कारल्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पारवतात। शिमला मिरचीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पारवते। डांगरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पारवतात। दुधी भोपळ्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याचे दर जे आहेत 16 ते 20 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पारवतात। काळ्या वांग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भारताच्या वांग्यासाठी साधारणतः 20 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पारवतात। बेळगावची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील दर पारवतात। कोबीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 14 ते 15 रुपयापर्यंत उच्च दर कोबीसाठी पारवतात। हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील कोबीचे दर पारवतात। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे आहेत साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात। हलके माल जे 30 ते 35 रुपयापासून देखील आल्याचे दर पारवतात। कोणची आवक जर पाहिलं तर साधारणतः मार्केटमध्ये आवक स्थिर असलेली पारवती त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात। हलके माल जे 15 ते 16 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारवतात। अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये 150 रुपयापर्यंत उच्च दर अंजीरसाठी पारवते। त्याचबरोबर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील अंजीरचे दर पारवतात। बरेच दिवसापासून आवक जे मार्केटमध्ये स्थिर असलेली पारवते त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता बरेच दिवसापासून अंजीरसाठी पारवते। बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता उमरान बोरांसाठी साधारणतः दर जे 10 ते 12 रुपयापर्यंत उच्च दर पारवते। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील उमरान बोरांचे दर पारवतात। त्याचबरोबर चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी 60 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारवतात। तर मार्केटमध्ये चमेली बोरांच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून तेजी पारवते। त्याचबरोबर आवक देखील कमी असलेली पारवते। पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे आहेत 30 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील पपईसाठी दर पारवतात। डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः 300 ते 380 ते 390 रुपयापर्यंत उच्च दर पारवते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहेत चांगले 380 ते 390 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी हलके माल ते लहान साईज मध्ये 150 ते 180 रुपयापासून देखील दर पारवतात। खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत
22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबूजसाठी पाहावं. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील खरबूजचे दर पाहावतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 22 ते 23 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडसाठी पाहावतात. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील कलिंगडचे दर पाहावतात. चिक्कूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूचे दर जे येते साधारणतः 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील चिक्कूसाठी दर पाहावतात. द्राक्षांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर क्वालिटीनुसार द्राक्षांचे दर जे येते साधारणतः 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला द्राक्षांसाठी पाहावते. त्याचबरोबर काळ्या द्राक्षांचे दर जे येते साधारणतः 140 ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मार्केटमध्ये बऱ्यापैकी आवक पाहायला होती. त्याचबरोबर दर ही बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीमध्ये तेजीमध्ये असलेली पाहावतात. हलके माल जे येते साधारणतः 60 ते 70 रुपयापासून देखील विक्री होताना पाहावतात. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक पाव्यान तसेच VNR पेरूचे दर येते 50 ते 70 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहावते. हलके माल जे येते 20 ते 25 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहावतात. आवक मार्केटमध्ये कमी पाहावते. त्याचबरोबर मागणी देखील थोडीशी वाढताना पाहावते. तर त्याचबरोबर कलिंगड पेरूचे दर जे येते साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील दर पाहावतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहावतात. मार्केटमध्ये आवक भरपूर पाहावते. त्याचबरोबर मागणी देखील कमी असलेली पाहावते.